असा पट्टा पूर्वीचा पाडत ना होते ना दादा, आता कसा काय पट्टा पाडला हा? कोण सांगलं पट्टा पाड्याचा? आमच्या जीवायचा बजारच्या लोकांचा काही विचार नाही केला का? आज पाण्यामध्ये मग आकांत जळालं नाही, छाती बराबर पाणी होतं हे ना. पाणी सीधा काढता की असं कोणाच्या घराईमध्ये काढताय? सकाळी सर्व शौचालय म्हणजे इतकी घाण गेलेली असते आमच्या वटांवरती की कर्मचारी येऊन पाहायला तयार नाही, इकडे घाण स्वच्छ करायला तयार नाहीये. कोरखेड केलेला यांनी राहिला प्रश्न, हे पाणी जे काढलं नयनतारा नगर हे प्रॉपर्टी म्हणजे एक सरकारी नसून त्यांच्या इथे पाणी काढण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. जबरदस्तीने आपली मनमानी करून कोणत्या अधिकारामध्ये काढला यांनी? ती दुकान देखो तू बाजाराची एवढी दयनीय अवस्था आहे नगरपंचायतने करून ठेवलेली आहे. मी अपंग, पायानं डोळ्यानं 5 ऑपरेशन झाले, याय नाही इकडे पाणी कोणा सांगलं काढायचं? हे लेखी पाहिजे आपल्याला. अरे बाबा रे, पुरा धिंगाणा काढून टाकला ना, पुरा हे पाणी तिकडलं पाणी सगळं इकडे काढून टाकला भाऊ. हे कोणती पद्धत आहे? लोकशाही आहे की काय हुकुमशाही आहे? काही समजायला मार्ग नाही झाला. काय समस्या होणार? काहीच गरज नाही ना भाऊ, इकडे पाणी काढायचे, तिकडून ते पाणी शिजत चाललं जाते, मदत बाजारात घालून दिलं ते पाणी. काही पद्धत सगळं पाणी इकडे काढून टाकलं, गटर सगळं दारा तुमचं आणि दुकानाला बसायला उठायला जागा नाहीये. गिराईक येत नाही, सकाळपासून भावनी बी झाली नाही, गिराईक थांबतच नाही. आल्या आधी गिराईक माल निवडून बसेन की थैली देवीन, काही ठेवत नाही. गिराईक जसं आलं तसं चाललं आधी गिराईक. ती दुकान देखो तू तुम्हाला करून जाणार पण आमच्या नाही तर एवढ्या मालाची भरपाई तुम्हाला संध्याकाळी तडीशीन. मी आधी गिराईक येणार नाही. नगरपंचायत काही असं करायचं बसून पाणी निघून जाते ना, यायला काय करायचं? तिकडे पाणी काढायची म्हणजे गरीब लोकांच्या पोटावर पाय ठेवता. तुम्ही ऑफिसात बसताना आम्ही बसता का तसे? सबके सब दुकानों का नुकसान हो गया है. गरीब लोकांचे दुकान बैठने के लिए जगह नहीं है. तुम्हाला 10 लोक आम्हाला 4-5 हजार रुपये मजुरी संध्याकाळी भरणे पडते घरच्या लोकांची सोडून. आणि महिना आले बाजार भरता नाही पाहिजे ना. हाँ, हमारी इतना खर्चे जाएगा क्या? काम करने की जरूरत नहीं है. पाणी सीधा काढता की असं कोणाच्या घराईमध्ये काढताय? तात्पुरता पाणी काढलं असतं तर व्यापाऱ्यांकरता ही सुविधा करून द्यायला गरजेची होती. या फक्त पोरखेड केलेला यांनी राहिला प्रश्न, हे पाणी जे काढलं नयनतारा नगर हे प्रॉपर्टी म्हणजे एक सरकारी नसून त्यांच्या इथे पाणी काढण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. म्हणजे तुम्ही एक त्यांचं सुद्धा नुकसान केलेलं आहे. आणि हा पाण्याचा वाम पिढ्या लोकांना माहिती आहे की हिरव्या तलावामध्ये जाते, मग ते पाणी सुद्धा का अडवलं गेलं? आजपर्यंत 40 वर्षात हिरवा तलाव फक्त एकदा थोडासा भरला होता. तेव्हा राजपूत साहेब तहसीलदार होते, त्या लोकांनी तेव्हा रात्री मी जाऊन स्वतः JCB लावून ते पाणी बाहेर काढलं. त्याच्यानंतर इतक्या वर्षात 2006 नंतर आजपर्यंत तलावात थेंबभर पाणी नाही आहे, तरी यांनी जबरदस्तीने आपली मनमानी करून कोणत्या अधिकारामध्ये काढला? यांनी आमच्या प्रायव्हेट ह्याच्यात सेक्टरमध्ये त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना. मला विचारलं नव्हतं का? पहिली गोष्ट ते आठवड्या बाजाराकडे पाहायला पण तयार नाही. इथे कोणत्याच प्रकारचे रस्ते सुविधा नाही, शौचालय नाहीये. काय गिराईक कसं येते काय येते हे गिराईकाला माहिती, आणि दुकानदार दुकान कसं लावतो हे फक्त त्या दुकानदाराला माहिती. बरोबर. पण तरी सुद्धा हे जाणून बुजून त्रास का देत आहे हे समजत नाही व्यापारी लोकांना. इथे सकाळी सर्व शौचालय म्हणजे इतकी घाण गेलेली असते आमच्या वटांवरती की कर्मचारी येऊन पाहायला तयार नाही, इकडे घाण स्वच्छ करायला तयार नाहीये. आमचा एक अर्धा तास ते घाण स्वच्छ करायला जातोय आणि बैठक वसुली केली जाते. बैठक वसुली मनमानी करताय. सर्व मेंबर आले, आरोप प्रत्यारोप करायचा. तेव्हा काय झालं तेव्हा तो नाला नव्हता का पहिला, त्या नाल्यानं काढायला पाहिजे होतं पाणी. आता एवढी दुकान लावा, आता इकडून बुडकी करायचं हे करायचं त्याला हे करून याचं. बाजाराची एवढी दयनीय अवस्था आहे नगरपंचायतने करून ठेवलेली आहे. परवा रात्री 9-9:30च्या दरम्यान एका JCB धारकाने नगरपंचायतच्या सांगण्यावरून तलावापासून तर खाजगी प्रॉपर्टीमध्ये पूर्ण पाणी सोडलेलं आहे. हे पाणी सोडताना ओट्या धारकाचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाहीये. पूर्ण ओटे त्यांनी छिन्न भिन्न करून ठेवलेले आहे, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. माझी त्यांना मागणी आहे, जर त्यांना ओटे जर सुरक्षित परत करून नाही दिले दुरुस्त, ते सर्व ओटेधारक नगरपंचायतमध्ये ठिय्या आंदोलन करतील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. हे काय ओटेच तर तोडलेले आता. मग आता काय मागणी आहे? आमचे ओटे पाहिजे आम्हाला. सर्व घरात पाणी होतं. भाऊ खाटीवर भिजून राहिला,
आणि पाण्यामध्ये मग आकान जळालं नाही, छाती बराबर पाणी होतं, हे ना आडवा पट्टा मारला, आम्ही रातभर बसेल भाकरनी तुकडाने आता करून राहिलो, आम्ही रातभर काठीवर बसेल राहिलो आणि आडे घरामध्ये आडीवट्यावर पाणी आलं, पायानं पाणी काढला, काठीवर बसेल राहिला आणि भाऊचं बी तसंच झालं. हे भाकर तुकडाने मग आता करून राहील मी, भाकर तुकडा काड्या चट्टाने तुला बराबर दे. 5 ऑपरेशन झालेले मग आम्ही ना काय करा, आमच्या जीवाची लेखीमध्ये झाले तर भाषेबा आले ते दीपक तर मी जागे होते, भाषेबा तुम्हाला आवाज दिला बिना 9:30 वाजले, यायच्या मनानं कसे काय पट्टा पाडून गेले. बाळापुऱ्या दादाशी बोलली मी, असा पट्टा पूर्वीचा पाडत ना होते ना दादा, आता कसा काय पट्टा पाडला, हा कोण सांगलं पट्टा पाड्याचा, आमच्या जीवाईचा बाजारच्या लोकांचा काही विचार नाही केला का. हे इथे पाणी घुसलं तर पाणी घुसलं तर हा हे पाणी सर्व इकडे आलं. भरपूर नुकसान झालं तुमचं. नुकसान म्हणजे आमचं काहीच भाकर तुकडा नाही आणि आम्हाला वर हे व्याधीचा करण बी लागायचा धोका आहे ना, वायरीचा जो करण आहे ना त्याचा बी धोका नाही, पावसाचा जास्त धोका आहे. हे पाणी ही कचराबाईच्या नाल्यातून जाते, ते पाणी इकडे यायला लागलं. सोय करून दे, खायला पडते पण मर्याले पाणी का आणलं इकडे, ते भाकर तुकडा नाही, चुला चटत नाही, मी अपंग, पायानं डोळ्यानं 5 ऑपरेशन झाले, याय नाही इकडे पाणी कोणा सांगलं काढायचं, हे लेखी पाहिजे आपल्याला, दुसरी काही मागणी नाही पाहिजे. हे मेन रोड आहे, इथे मागच्या वर्षी सुटला होता भागा आणि ह्या वर्षी पण सुटला आहे. काय तुम्हाला मुरुम पाहिजे होतं? मुरुम पाहिजे होतं 2 टाल्या. घाटावर लावा लागतं, घाटावर लावतो, घाटा टाका लागतील किंवा तुम्हाला लावा लागेल. बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर. प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प. 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प. भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न ₹3 लाख पेक्षा कमी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे. आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ.